नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सांगली कारागृहातून पळालेला कैदी उदगावात फिल्मी स्टाईलने पकडला, अर्ध्या तासाचा थरार। उदगाव परिसरात सोमवारी दुपारी अगदी चित्रपटात दाखवतात तसा थरार उडाला। सांगली कारागृहातून पळून गेलेला कैदी अजय दावीद भोसले हा उदगाव बसस्थानक परिसरात दिसतात पोलिसांच्या 2 टीम्सने एकत्रित कारवाई करत त्याला पकडलं। जवळपास अर्धा तास चाललेल्या या पाठलागामुळे बसस्थानक परिसरात प्रचंड गर्दी झाली आणि लोकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी हा थरार पाहिला। शेवटी मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांनी मिळून त्याला बेड्या ठोकत मिरजकडे रवाना केला आणि सुटकेचा श्वास सोडला। सांगली कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला भोसले हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता। सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून त्याने पळ काढल्याचं उघड झाल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता। त्याच्या शोधासाठी मिरज आणि सांगली पोलिसांना सतर्क केलं होतं। तपास करत असताना सोमवारी सकाळी त्याच्या उदगाव बसस्थानक परिसरात दिसल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली। त्यानंतर तात्काळ पथक तिथं दाखल झालं। पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली, परंतु भोसले हा सतत जागा बदलण्याचा आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी जवळ येताच तो पुन्हा पळण्याच्या तयारीत होता। याच वेळी जयसिंगपूर पोलिसांचं पथक तिथं मदतीसाठी पोहोचलं आणि दोन्ही टीम्सने त्याला चारही बाजूने घेरलं। काही क्षण पोलीस आणि आरोपी यांच्या धावपळ सुरू राहिली। लोक जेवढे पाहू शकत होते तेवढं कुतूहलाने संपूर्ण घटना पाहत होते। अखेरीस पोलिसांनी त्याला आवळून जमिनीवर पाडलं आणि कडक सुरक्षा घालून हातात बेड्या ठोकल्या। मोठ्या प्रयत्नानंतर भोसलेला अखेर ताब्यात घेतल्यानं मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। आरोपीला पुढील चौकशीसाठी मिरज पोलीस ठाण्यात नेण्यात आलाय।